वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. पत्रकारावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीवर मकोका कारवाईची मागणी. सुशील थोरात आणि मुलगा सार्थक यांच्यावर जीवघेणा हल्ला. पत्रकारांचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन. अहिल्यानगर शहरात वाढत असलेल्या गुंडगिरीचा मुद्दा आता पत्रकारांच्या सुरक्षेपर्यंत पोहोचला आहे. साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांची भेट घेत निवेदन दिले. पाईपलाईन रोडवरील HDFC बँकेसमोर गुरुवारी सायंकाळी कारला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून टोळक्याने थोरात पिता पुत्रावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्लेखोरांनी मारहाण करत धमकीवजा भाषा वापरल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला केवळ वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून झाला नसून पत्रकार सुशील थोरात यांनी यापूर्वी संबंधितांच्या कथित अवैध व्यवसायांबाबत केलेल्या वृत्तांकनाचा त्यामागे संबंध आहे का, याचीही चौकशी करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. हल्लेखोरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पूर्वीचे गुन्हे असल्यास त्याची सखोल चौकशी करावी. तसेच हल्ल्यामागील सूत्रधार आणि पूर्वनियोजित कटाचा तपास करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीचे कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीचाही पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा अशी भूमिका पत्रकारांनी मांडली आहे. यावेळी शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून निर्भीड पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे. त्यामुळे आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करून पत्रकारांच्या सुरक्षेबाबत पोलिसांनी ठोस संदेश द्यावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. राजेंद्र उंडे व रफिक शेख, वेद बातमीचा, अहिल्यानगर. अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती जो काय काल हल्ला केलेला आहे त्याचा प्रथमतः निषेध करतो. अशा प्रकारे सुशील थोरात यांनी यापूर्वी बिंगोच्या विरोधामध्ये काही बातम्या केल्या होत्या, त्याची मालिका केली होती. त्या अनुषंगाने राग धरून काल जेव्हा मुलासोबत ते बाहेर गेले असता त्यांच्यावर अचानक हल्ला केलेला आहे. त्यातून ते जखमी आलेले आहे. त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही पोलिसांकडे आलो होतो. त्या आरोपींची पार्श्वभूमी पाहता ते सराईत गुन्हेगार आहे असं समजलेलं आहे. आपण पोलिसांना हीच विनंती केलेली आहे की यांच्यावरती जे काय सुशील थोरात यांचे FIR घेऊन त्याचे जबाब घेऊन त्यांच्यावरती मोकांतर कारवाई करावी. कारण तशी परिस्थिती आहे नगर जिल्ह्यामध्ये. कारण ज्या प्रकारे हल्ले होत आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, अशा लोकांचा हल्ले होत राहिले तर येणाऱ्या काळामध्ये इतर लोक जे आहेत पत्रकार त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळेच पोलिसांनी कारवाई करावी आणि जे काही सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मोकांतर्गत सुद्धा हे प्रस्ताव पाठवा आणि त्याचा प्रेस क्लब म्हणून आम्ही सगळं पाठपुरावा करू. अहिल्यानगर शहरामध्ये साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावरती काल शुक्रवारी सायंकाळी सावेडीमध्ये जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याची पार्श्वभूमी ही हल्ला करणारे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी अवैध धंद्याची आहे. त्या अवैध धंद्याची बातमी सुशील थोरात यांनी एकदा पाठीमागे प्रसिद्ध केली होती आणि त्याचा राग या हल्लेखोरांच्या मनामध्ये होता. तेव्हापासून ते सुशील थोरात आपल्याला कुठं सापडतात हे शोधत होते आणि कारला छोटासा डॅश लागला हे कारण त्यांनी शोधलं आणि त्याच कारणातून सुशील थोरात यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. मध्यस्थी जर सोडासोडी करायला आले नसते तर कदाचित सुशील थोरातचा जीवही गेला असता. मात्र सुदैवानं सुशील थोरात या हल्ल्यातून बचावले. आम्ही अहिल्यानगर जिल्हा पत्रकार संघ, अहिल्यानगर शहर पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांचे सदस्य आता SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. या हल्लेखोरांची पार्श्वभूमी तपासावी. त्यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी या गुन्हेगारावरती मोकोकाची कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई करावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. हल्लेखोरांना तत्काळ अटक करावी आणि हल्लेखोर जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत सुशील थोरात यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे.